गेल्या प्रकरणांमध्ये म्हणजेच ब्लॉक 3 मध्ये प्रामुख्याने आपण नमुना चयन किंवा नमुना निवड कशा पद्धतीने केली जाते याबद्दल किंवा विशेषतः शास्त्रीय संशोधनामध्ये आणि मग त्याबाबत मानसशास्त्रीय संशोधनामध्ये नमुना निवडीच्या संदर्भातील जी प्रक्रिया आहे किंवा ज्या पद्धती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने संभाव्यता आणि विनासंभाव्यता नमुना निवड पद्धती याबद्दल आपण चर्चा केली होती. आता या प्रकरणामध्ये आपण मानसशास्त्रीय संशोधनामध्ये आता आपण ब्लॉक 4 ला सुरुवात करत आहोत. त्याच्यामधलं जे 8वं युनिट आहे ते युनिट काहीसं पहिल्या प्रकरणाशी संबंधित असं आहे. यामध्ये आपण प्रदत्त संकलन पद्धती ज्यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही पद्धतींची चर्चा करणार आहोत. हे जे ब्लॉक 8 आहे हे ब्लॉक 4 आणि त्याच्यामधलं हे जे प्रकरण 8 आहे हे शिकल्यानंतर तुम्ही प्रदत्त संकलनाचं जे महत्त्व आहे ते स्पष्ट करू शकाल. त्याच्याच बरोबरीनं संख्यात्मक पद्धती ज्या आहेत प्रदत्त संकलनामधल्या त्याचं वर्णन करू शकाल आणि ज्या गुणात्मक पद्धती आहेत प्रदत्त संकलनाच्या त्या देखील अत्यंत विस्तृतपणे तुम्ही मांडू शकणार आहात. आपण यापूर्वीच्या पहिल्या प्रकरणामध्ये मानसशास्त्रीय संशोधन करत असताना ज्या विविध प्रदत्त संकलन पद्धती वापरल्या जातात त्या पाहिल्याही होत्या आणि त्याच्याच बरोबरीनं आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये संशोधनाचे आराखडे म्हणजेच रिसर्च डिझाईन्स आणि त्याच्याच बरोबरीनं विविध संशोधन पद्धती आपण जेव्हा वापरत असतो तेव्हा कोणत्या प्रकारची तंत्र ही वापरली जाऊ शकतात याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. जेव्हा आपण प्रदत्त संकलन पद्धती असं म्हणतो तेव्हा जो संशोधक आहे तो विविध प्रतिसादकांकडून म्हणजेच रिस्पॉन्डंट्सकडून काही माहिती ही गोळा करत असतो. आपण शास्त्रीय भाषेमध्ये याला डेटा किंवा प्रदत्त असं म्हणूया. ठीक आहे. आता हे जे प्रदत्त आहे हा गोळा करत असताना जो प्रतिसादक म्हणजे रिस्पॉन्डंट आहे त्याकडून विविध प्रकारची माहिती ही गोळा केली जाते आणि मग ही माहिती गोळा करत असताना ज्या महत्वाच्या 2 पद्धती आहेत त्या पद्धती म्हणजे गुणात्मक पद्धत ज्याला आपण क्वालिटेटिव्ह मेथड्स असं म्हणतो आणि दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे संख्यात्मक पद्धत म्हणजेच क्वांटिटेटिव्ह मेथड. या संख्यात्मक पद्धतीमध्ये महत्वाचं म्हणजे जो प्रदत्त किंवा जी माहिती आपण गोळा करतो ती मुख्यत्वे करून संख्यात्मक स्वरूपामध्ये आहे आणि म्हणून त्याला संख्यात्मक पद्धती किंवा क्वांटिटेटिव्ह मेथड असं म्हटलं आहे. यामध्ये प्रामुख्याने जो संशोधक आहे तो बंदिस्त अशा स्वरूपातील प्रश्न संख्यात्मक माहिती गोळा करण्यासाठी वापरतो. बंदिस्त प्रश्नांमध्ये जो प्रतिसादक आहे किंवा जो प्रतिक्रिया नोंदवणारा आहे त्याला तिथे नमूद केलेल्या पर्यायांपैकी एखादी प्रतिक्रिया किंवा एखादा पर्याय हा निवडायचा असतो आणि त्यामुळे या ज्या प्रश्नावल्या आहेत या बंदिस्त स्वरूपातल्या आहेत. या बंदिस्त स्वरूपातील प्रश्नावल्यांवर मिळालेल्या माहितीचं प्राप्तांकांमध्ये रूपांतर केलं जातं आणि त्यानंतर हे जे प्राप्तांक आहेत किंवा ही जी माहिती आहे किंवा हा जो प्रदत्त आहे याचं विश्लेषण केलं जातं आणि अर्थविवरण केलं जातं. साहजिकच आहे यामध्ये असणारी जी माहिती आहे किंवा या पद्धतीने मिळवलेली जी माहिती आहे ती प्रामुख्याने अंकांच्या स्वरूपामध्ये आहे. विशिष्ट गुणधर्म,
वर्तन किंवा इतर प्रतिक्रियांच्या संदर्भात मिळालेली जी माहिती आहे ती इथे संख्यात्मक पद्धतीमध्ये प्रामुख्याने अंकांच्या स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी या ज्या विविध पद्धतीने आपण मानवाचं वर्तन किंवा मानवाच्या प्रतिक्रिया यांच्याबद्दल संख्यात्मक माहिती मिळवत असतो, त्या माहिती मिळवत असताना पहिला जो प्रकार आहे आणि तो आहे संख्यात्मक सर्वेक्षण पद्धती. या संख्यात्मक सर्वेक्षण पद्धतीमध्ये मुख्यत्वे करून जी माहिती गोळा केली जाते आहे ती माहिती अत्यंत अचूक निर्णय घेण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा संख्यात्मक सर्वेक्षणाच्या स्वरूपामध्ये दत्त हा गोळा केला जाणार आहे. यासाठी प्रामुख्याने 3 प्रकार हे उपयोजनात आणले जातात किंवा जेव्हा आपण संख्यात्मक सर्वेक्षण असं म्हणतो तेव्हा या संख्यात्मक सर्वेक्षणामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारे माहिती गोळा केली जाते. यामध्ये पहिला जो प्रकार आहे हा काहीसा तुम्हाला परिचित देखील वाटेल, ज्याला आपण नमुना निवड किंवा नमुना चयन पद्धती. आपण यापूर्वीच्या तासांना या नमुना चयनाबद्दल चर्चा केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की नमुना म्हणजे काय. तर हा जो नमुना आहे तो दिलेल्या सममितीचा प्रतिनिधित्व करणारा असा एक छोटा समूह आहे. जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नमुना चयन पद्धती वापरत असतो तेव्हा या नमुना चयन पद्धती या सुद्धा सर्वेक्षण संशोधनामध्ये प्रामुख्याने प्रदत्त संकलनासाठी आपल्याला मदत करतात. उदाहरणार्थ समजा एखाद्या संशोधकाला कार्यालयीन पातळीवर किंवा एखाद्या संघटनेमध्ये एखाद्या कामाच्या ठिकाणी कार्यसमाधानाच्या पातळीचा अभ्यास करायचा आहे. जे एम्प्लॉईज आहेत किंवा जे कामगार आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या कार्यसमाधान पातळीचा संशोधकाला अभ्यास करायचा आहे. आणि त्यामुळे हे जे संशोधक आहेत हे संशोधक साधारणतः प्रत्येक विभागातील 10 व्यक्तींची निवड करतात, 10 कर्मचाऱ्यांची निवड करतात. या ठिकाणी पुन्हा महत्वाचा मुद्दा, इथे कोणत्याही स्वरूपातील पूर्वग्रहांना वाव नाही. अशा स्वरूपातील 10 व्यक्तींचा प्रत्येक विभागातील नमुना हा निवडला जातो. आणि हा नमुना निवडत असताना जे नमुना चयन पद्धती आहे किंवा नमुना निवडण्याची जी पद्धती आहे त्यामध्ये अनियत पद्धतीचा वापर केलेला आहे. म्हणजेच प्रत्येक विभागामधल्या प्रत्येक कामगाराला निवडलं जाण्याची ही समसमान संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि यापूर्वी पाहिलेल्या लॉटरी पद्धती किंवा फिश बाउल तंत्र यासारख्या तंत्रांच्या मदतीने किंवा स्तरीकरणासारख्या तंत्राच्या मदतीने हा नमुना निवडला जाऊन त्यावर सर्वेक्षण हे केलं जाऊ शकतं. आणि त्यामुळे संख्यात्मक सर्वेक्षण पद्धतीमधला नमुना निवड पद्धती किंवा नमुना चयन सॅम्पलिंग ही महत्वाची पद्धत ठरते. त्याच्याच बरोबरीनं प्रामुख्याने मानसशास्त्रीय संशोधनामध्ये किंवा वर्तनशास्त्रामध्ये वापरली जाणारी सर्वेक्षणाची दुसरी पद्धत ती म्हणजे प्रश्नावली पद्धत किंवा क्वेश्चनायर मेथड. यामध्ये पेपर पेन्सिल अशा स्वरूपातली बहुपर्यायी अशी चाचणी आहे आणि त्या चाचणीमधून त्या अनेक पर्यायांमधून जो प्रतिसादक आहे किंवा ज्यांच्यावर संशोधन केलं जात आहे अशा व्यक्तींना अचूक म्हणण्यापेक्षाही
योग्य असा पर्याय निवडायचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे संशोधक जो प्रदत्त गोळा करणार आहे तो गोळा करण्यासाठी प्रश्नावल्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो. परिणामतः लागणाऱ्या वेळेची बचत होऊ शकते. या ज्या प्रश्नावल्या आहेत त्या 3 पद्धतीने देता येऊ शकतात. पहिली पद्धत जी आहे ती म्हणजे मेलद्वारे. अलीकडे संगणकाच्या माध्यमातून प्रश्नावल्यांच्या सॉफ्ट कॉपीज या अनेक लोकांपर्यंत अत्यंत अल्प कालावधीमध्ये या पोहोचवता येऊ शकतात. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणातल्या व्यक्तींकडून एकाच वेळी आपल्याला प्रतिसाद मिळवणं शक्य होतं. आणि त्यामुळे तुलनेने ही जी पद्धत आहे ही काहीशी कमी खर्चिक किंवा तसं पाहिलं तर फारशी खर्चिक अशी पद्धत आहे. फारशी खर्चिक अशी पद्धत नाही. त्याचबरोबरीनं लागणारा वेळ हा देखील कमी ठरतो आणि अत्यंत सोयीस्कर अशी प्रतिसाद मिळवण्याची ही पद्धत ठरू शकते. पण तरीही जे क्वेश्चन्स किंवा जे प्रश्न आपण मेलद्वारे पाठवतो, ज्या प्रश्नावल्या आपण मेलद्वारे पाठवतो, तेव्हा अशा प्रकारच्या सर्वेक्षणामध्ये अत्यंत सविस्तर असा प्रतिसाद मिळवणं किंवा अशा प्रतिक्रिया मिळवणं या पद्धतीमध्ये काहीशा अवघड आहेत किंवा फारसं शक्यही नाही. त्यानंतर प्रश्नावली सादरीकरणाचाच दुसरा जो प्रकार आहे तो आहे समूह सादरीकरण. हा काहीसा पारंपरिक असा प्रकार आहे. यामध्ये जो संशोधक आहे तो मोठ्या जनसमूहाला एका विशिष्ट कालावधीमध्ये एका विशिष्ट ठिकाणी निमंत्रित करतो आणि हे जे प्रतिसादक आहेत किंवा हा जो मोठा समूह आहे तो विशिष्ट क्रमाने सुरचित अशा प्रश्नांची उत्तरं देतो किंवा असे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची कागदावर उत्तरं नोंदवितो. या पद्धतीचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की इथे उपलब्ध असणारे जे प्रतिसादक आहेत ते स्वतःला असणाऱ्या शंका किंवा स्वतःचे डाऊट्स हे तिथल्या तिथे स्पष्ट करू शकतात किंवा तिथल्या तिथे त्या डाऊट्सना सोडवणूक ही प्रश्नांची सोडवणूक ही तिथे होऊ शकते. आणि त्यामुळे संशोधक प्रत्यक्षात तिथे उपलब्ध असल्यामुळे एखादा प्रश्न त्यावर जर प्रतिसादकाला काही अडचण आली तर त्या ठिकाणी लगेचच त्या प्रश्नाची सोडवणूक ही करता येऊ शकते, जे आपल्याला मेलद्वारे केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामध्ये तितकंसं शक्यही होत नाही. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण हे केलं जातं. या पद्धतीमध्ये संशोधक जे आहेत ते घरोघरी जाऊन प्रतिसादकांकडून वैयक्तिक पातळीवर माहिती किंवा प्रश्नावल्या या सोडवून घेतात. यामध्ये स्वतः कधीतरी एखादी प्रश्नावली त्या घरी दिलेली असते आणि विशिष्ट कालावधीनंतर ती पुन्हा घेतली देखील जाते किंवा मिळवली देखील जाते. आणि त्यामुळे पुन्हा अत्यंत सोयीस्कर अशी ही पद्धत आहे. कधीतरी संशोधक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी देखील तिथे उपलब्ध असू शकतो. अशा प्रकारे प्रश्नावल्यांच्या माध्यमातून देखील सर्वेक्षण करणं हे शक्य होऊ शकतं आणि त्यामुळे नमुना चयन किंवा नमुना निवडी बरोबरच प्रश्नावल्या ही देखील गुणात्मक संख्यात्मक सर्वेक्षणाची एक महत्त्वाची पद्धती ठरते. पहिला प्रकार संख्यात्मक सर्वेक्षणाचा जो आपण पाहिला तो म्हणजे नमुना निवड किंवा नमुना चयन. त्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या पद्धतीमध्ये
प्रश्नावल्यांचा वापर करत असताना या ज्या प्रश्नावल्या आहेत या बंदिस्त स्वरूपातल्या आहेत. त्याचबरोबरीनं या प्रश्नावल्या मेलच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून, त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने विशिष्ट समूह एकत्रित करून किंवा घरोघरी जाऊन देखील या प्रश्नावल्यांवरून सर्वेक्षण हे करता येऊ शकतं. जेव्हा आपण सर्वेक्षणाच्या माध्यमातून अशा पद्धतीने प्रदत्त किंवा माहिती संकलित करत असतो तेव्हा त्या संदर्भात काही अडचणी या निश्चितच निर्माण होतात. त्यामध्ये पहिली अडचण अशी आहे की नक्की आपण कोणत्या प्रकारे सर्वेक्षण करायचं याबद्दलच समस्या ही असू शकते. याबद्दल निर्णय घेत असताना सर्वेक्षणासाठी योग्य आणि अचूक असा प्रकार किंवा अशी पद्धत कोणती असावी याबाबत संशोधकाला काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हा जो संशोधक आहे हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या समष्टीवर, ज्या जनसंख्येवर अभ्यास करायचा आहे त्याबद्दल त्याला योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्याच बरोबरीनं ज्या समष्टीबाबत आपण संशोधन करणार आहोत त्या समष्टी किंवा त्या जनसंख्येच्या भाषेसंदर्भात देखील किंवा भाषा वापरासंदर्भात देखील हा जो संशोधक आहे तो योग्य पद्धतीने परिचित असणं आवश्यक आहे. तसंच जेव्हा आपण विशिष्ट जनसंख्येवर किंवा त्यामधील निवडलेल्या नमुना गटावर संशोधन करणार आहोत तेव्हा त्याबाबत असणारी काही भौगोलिक बंधनं ही देखील संशोधकाने लक्षात घेणं गरजेचं ठरतं. आणि मग निश्चितपणे आपण ज्या भौगोलिक क्षेत्राशी, ज्या भाषेचा वापर होणाऱ्या क्षेत्राशी किंवा विविध प्रकारच्या वैविध्यपूर्ण अशा जनसंख्येचा जेव्हा अभ्यास करणार आहोत अशा जनसंख्येबाबत, अशा समष्टीबाबत जेव्हा प्रदत्त संकलन करणार आहोत तेव्हा कोणती पद्धत ही योग्य ठरेल याचं ज्ञान आणि त्याबरोबरच त्यातील तज्ञता ही संशोधकाजवळ असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण सर्वेक्षणासाठी एखादं साधन निवडतो तेव्हा त्यामध्ये समाविष्ट असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं योग्य ज्ञान आणि त्याच्याच बरोबरीनं समोरील व्यक्तींना किंवा प्रतिसादकांना कोणते प्रश्न विचारायचे याबद्दल देखील संशोधकाला पूर्णतः ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांबाबत स्पष्टता आणि त्याचबरोबर ते जे विशिष्ट प्रश्न आहेत त्या प्रश्नांची लांबी किती असावी इत्यादी सगळ्या घटकांचा संशोधकाने विचार करणं निश्चितपणे गरजेचं ठरतं. आणि त्यामुळे संशोधन सर्वेक्षणामध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांबाबतची देखील काहीशी अडचण ही निर्माण होऊ शकते. या सगळ्या सर्वेक्षणामधला किंवा प्रश्नावल्या किंवा प्रश्न निवडत असताना आणखी एक महत्वाची अडचण आणि ती म्हणजे पूर्वग्रह. जर संशोधक हा पूर्वग्रह दूषित असेल तर त्याचा परिणाम निश्चितपणे संशोधनाच्या फलितांवर होऊ शकतो. त्यामुळे संशोधकाला स्वतःमधील पूर्वग्रहांच्या परिणामांचे योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे. स्वतःमधील जे पूर्वग्रह आहेत त्याचे काय परिणाम होऊ शकतील याबाबत संशोधक जागरूक असावा. त्यामुळे संशोधकाने कोणत्याही प्रकारे
चुकीचा अहवाल देणं हे टाळलं पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं संशोधनाकरिता अत्यंत महत्वाचा मुद्दा कोणता आहे हे संशोधकाला योग्य पद्धतीने ज्ञात असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे संशोधकाने हे पूर्वग्रह बाजूला ठेवून त्याच्या परिणामांची जाणीव ठेवून त्यानुसार संशोधनासाठी साधनाची निवड करण्याची आवश्यकता ठरते. त्याचबरोबरीनं जेव्हा एखादं साधन तर निवडलेलंच आहे, पण ते साधन सादरीकरणाच्या बाबतीमध्ये देखील काही अडचणी या निर्माण होऊ शकतात. जेव्हा आपण विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट पद्धतीने सर्वेक्षणाला सुरुवात करतो तेव्हा याचं नियोजन अत्यंत योग्य पद्धतीने झालेलं असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण संशोधनाला सुरुवात करणार असतो त्या सुरुवातीपूर्वीच अत्यंत योग्य पद्धतीने अत्यंत नियोजित अशा स्वरूपामध्ये संशोधनाचा एकूणच सादरीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या प्रश्नावल्या आहेत त्या योग्य पद्धतीने निवडलेल्या असल्या पाहिजेत. कारण जेव्हा कोणतंही संशोधन केलं जातं तेव्हा संशोधकाच्या समोर कोणत्या क्षेत्राशी संबंधित माहिती गोळा करायची आहे, त्याकरिता किती कालावधी किती वेळ लागणार आहे आणि कोणत्या माध्यमातून जे क्षेत्र निवडलं आहे त्याबाबत माहिती संकलित केली जाणार आहे इत्यादी महत्वाच्या घटकांचा देखील संशोधकाने योग्य विचार करणे योग्य आढावा घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे संशोधनाला सुरुवात होण्यापूर्वी हे सर्व नियोजन निश्चितपणे महत्वाचं ठरतं. अशा पद्धतीने सर्वेक्षण पद्धती ही थोड्या कालावधीमध्ये अधिकाधिक माहिती संकलित करण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त साधन आहे. मात्र या साधनाचा योग्य पद्धतीने वापर केला असता आपल्याला त्यातून योग्य अशी फलितं ही प्राप्त होऊ शकतात. मात्र त्याचा वापर करत असताना काही अडचणी किंवा काही अडथळे हे देखील संशोधकाने लक्षात घेणं गरजेचं ठरतं. त्यानंतर या संख्यात्मक सर्वेक्षणानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे समाजमिती. यापूर्वी आपण संख्यात्मक सर्वेक्षण पद्धतीमधलं नमुना चयन प्रश्नावल्या आणि त्याच्याच बरोबरीनं सर्वेक्षणामध्ये काही अडचणी या देखील पाहिल्या. याच्यानंतर संख्यात्मक सर्वेक्षण करत असताना प्रामुख्याने दुसरा जो प्रकार आहे तो आहे समाजमिती किंवा सोशोमेट्री. आता समाजमिती म्हणजे काय, तर समाजमितीमध्ये विशिष्ट समूहातील व्यक्तींमध्ये असणाऱ्या सामाजिक संबंधांचं प्रमाण आणि त्यांचा स्वरूप याचं विश्लेषण केलं जातं आणि त्याचबरोबरीनं अभ्यास देखील केला जातो. म्हणजेच काय, तर एखादा समूह घेतल्यानंतर त्या समूहामधील व्यक्तींमध्ये असणारे जे संबंध आहेत त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्या संबंधांचं प्रमाण किती आहे हे अभ्यासण्याचं एक महत्वाचं तंत्र म्हणजेच समाजमिती. या समाजमितीमध्ये प्रामुख्याने ही एक अशा प्रकारची पद्धती आहे की ज्याच्या मदतीने काही व्यक्तिमत्व संबंधित अशा जर समस्या असतील त्या समस्या देखील लक्षात घेण्यासाठी किंवा त्या समस्या ओळखण्यासाठी देखील या पद्धतीचा वापर हा करता येऊ शकतो. जसं की आपल्याला
जेव्हा एखाद्या समूहाचा आपण अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला समूहामध्ये अशा काही व्यक्ती निदर्शनास येतात ज्या कदाचित अत्यंत अलिप्त आहेत किंवा ज्या एकमेकांबरोबर अंतरक्रिया करत नाहीत किंवा ज्या व्यक्ती समूहाकडून नाकारलेल्या आहेत, अशा व्यक्तिमत्व संबंधित समस्या या शोधण्यासाठी समाजमिती तंत्राचा अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला वापर करता येऊ शकतो. या पद्धतीने एखाद्या समूहाला न आवडणारी अशी व्यक्ती किंवा समूहातल्या इतर व्यक्तींकडून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा नाही अशी एखादी व्यक्ती किंवा या व्यक्तीबरोबर अंतरक्रिया करणं हे टाळलं जात आहे, अशा काही व्यक्तींचा आपल्याला शोध लागू शकतो. त्यामुळे जेव्हा आपण समाजमितीच्या माध्यमातून सामाजिक वर्तन आणि सामाजिक संबंध हे समजून घेण्याकरिता या तंत्राचा वापर करत असतो, तेव्हा या तंत्रामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारे हे तंत्र वापरलं जातं. एक प्रकार, पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे नामांकन किंवा नॉमिनेशन. दुसरा जो प्रकार आहे त्याला सामाजिक स्वीकृती किंवा सोशल एक्सेप्टन्स असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे ओळखापाहू किंवा गेस हू किंवा हुज हू, अशा 3 पद्धतीने समाजमिती तंत्र हे वापरलं जातं. आता त्याच्यातला पहिला प्रकार पाहूया. हा जो पहिला प्रकार आहे ज्याला नामांकन तंत्र असं म्हटलेलं आहे. काही विशिष्ट निकष हे नामांकन तंत्रामध्ये वापरलेले आहेत किंवा मांडलेले असतात आणि त्या निकषांच्या आधारे ज्या सहभागी झालेल्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींमधून किंवा आपल्या समूहामध्ये असणाऱ्या विविध व्यक्ती ज्या आहेत, जे समवयस्क आहेत, त्या समवयस्कांची निवड करायला सांगितलं जातं. उदाहरणार्थ, एखाद्या वर्गामध्ये आपण आहोत आणि त्या वर्गामध्ये प्रामुख्याने विशेषतः आपण समजा असा निकष ठेवला की तुमच्या अत्यंत जवळच्या 3 मित्रांची नावं सांगा. हा निकष आहे. मग समवयस्कांमधून किंवा त्या वर्गामधील मित्रांमधून 3 मित्रांची नावं, नॉमिनेशन, नामांकन हे केलं जातं. येतं लक्षात? आणि त्यामधून समूहामधला, त्या वर्गामधला एखादा विद्यार्थी असा असू शकतो की ज्याचं नाव कोणत्याही विद्यार्थ्याने नमूद केलेलं नाही किंवा असा तो विद्यार्थी आहे जो कायम अलिप्त, आयसोलेटेड अशा स्वरूपातला असू शकतो. त्यानंतर दुसरं जे तंत्र आहे सामाजिक स्वीकृती. हा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये सामाजिक संबंधांची विशिष्ट पातळी ही नमूद केलेली असते आणि त्यानुसार ज्या सहभागी झालेल्या व्यक्ती आहेत किंवा जो समूह आहे तो समाजमितिक निवड करत असतो. या तंत्रामध्ये पुन्हा तुमच्या लक्षात येईल एक विशिष्ट पातळी ही नमूद केलेली आहे आणि त्या पातळीनुसार किती व्यक्तींमध्ये असणारे जे संबंध आहेत त्या संबंधांच्या आधारे त्या समाजामधील असणाऱ्या किंवा समूहामधील असणाऱ्या व्यक्तींमध्ये कितपत स्वीकृती आहे हे इथे नमूद केले असतं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये प्रामुख्याने हा जो तिसरा प्रकार आहे, हा तिसरा प्रकार हुज हू
किंवा ज्याला आपण ओळखा पाहू असंही म्हटलेलं आहे, किंवा गेस हू. आता या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीचं विशिष्ट वर्णन केलं जातं आणि त्या वर्णनाच्या आधारे ती व्यक्ती कोण आहे हे ओळखण्यास सांगितलं जातं. आणि मग अशी एखादी व्यक्ती, अशा एखाद्या व्यक्तीचं, समूहामधल्या अशा एखाद्या व्यक्तीचं नाव सांगा की ज्या व्यक्तीला तुमच्यामधल्या कमतरता किंवा तुमच्यामधल्या उणिवा माहीत आहेत. आणि मग समूहामध्ये अनेक व्यक्तींपैकी 2-4 व्यक्ती अशा असतात की ज्या अत्यंत चांगल्या पद्धतीने परस्परांशी जुळलेल्या असतात आणि या 2-4 व्यक्तींना समूहामधल्या इतर व्यक्तींमधील कमतरतांची चांगली जाणीव असते. त्यामुळे आपण जेव्हा या समाजनीती तंत्राच्या माध्यमातून काही आलेखाद्वारे विशिष्ट माहिती ही सादर करतो तेव्हा त्याला समाज आलेख किंवा सोशोग्राम असं म्हटलेलं आहे. या समाज आलेखामध्ये समूहामध्ये असणारं किंवा समूहामधील व्यक्तींमध्ये असणाऱ्या आकर्षण किंवा दुरावा या गोष्टी समजण्यास किंवा हे घटक समजण्यास आपल्याला मदत होते. आणि त्याचबरोबरीनं संशोधनासाठी निवडलेला जो समूह आहे त्या समूहामधील जर काही समस्या असतील तर त्या समस्या लक्षात घेण्यासाठी देखील या समाजनीती तंत्राचा संशोधकाला वापर होतो. समाजनीती तंत्राच्या माध्यमातून जो विशिष्ट आलेख काढला जातो किंवा या तंत्रामध्ये उपलब्ध असलेली माहिती ही विशिष्ट आलेखाद्वारे सादर केली जाते आणि या आलेखाला समाज आलेख असं म्हटलं जातं. यानंतर संख्यात्मक माहिती गोळा करत असताना किंवा संख्यात्मक पद्धतींमध्ये आणखी महत्वाची एक पद्धत आहे आणि ती म्हणजे अभिवृत्ती मापन श्रेणी किंवा पदनिश्चयन श्रेणी. आणि या ज्या पदनिश्चयन श्रेण्या आहेत किंवा या ज्या रेटिंग स्केल्स आहेत या आपल्यापैकी अनेकांनी सामाजिक मानसशास्त्रामध्ये अभिवृत्तींचा अभ्यास करत असताना निश्चितपणे याचा अभ्यास हा केलेला आहे. विशेषतः निरीक्षणात्मक अभ्यासांमध्ये विशिष्ट अनुभव किंवा विशिष्ट कृती यांची गुणवत्ता नोंदविण्यासाठी म्हणून या पदनिश्चयन श्रेणींचा वापर केला जातो. या ज्या मापन श्रेण्या आहेत या प्रामुख्याने 2 पद्धतीने वापरल्या जातात. विशिष्ट प्रमाणामध्ये संख्यात्मक किंवा विशिष्ट पद्धतीने घटना संपूर्ण नमुना गटामध्ये विशिष्ट घटना या किती प्रमाणामध्ये किती वारंवारितेने घडत आहेत, सामाजिक आंतरक्रियांच्या बाबतीमध्ये विशिष्ट वर्तन हे किती प्रमाणात घडत आहे हे नोंदविण्यासाठी त्याच्याच बरोबरीनं एखादी विशिष्ट घटना घडून गेल्यानंतर त्याच्या स्वरूपाचं मापन करण्यासाठी गुणांकन करण्यासाठी देखील या पदनिश्चयन श्रेण्या या वापरल्या जातात. या पदनिश्चयन श्रेण्यांचा वापर करत असताना काही मूलभूत स्वरूपामध्ये या वापरल्या जातात आणि हे जे स्वरूप आहे हे एकत्रितरित्या सुद्धा वापरल्या जातात किंवा या पदनिश्चयन श्रेण्या केवळ एकाच स्वरूपामध्ये सुद्धा वापरली जाऊ शकते. यामध्ये पहिला जो प्रकार आहे याला आपण सांख्यिकी पदनिश्चयन श्रेणी म्हणजेच न्यूमरिकल रेटिंग स्केल असं म्हटलेलं आहे. प्रामुख्याने
वर्तनशास्त्रातील जे संशोधक आहेत त्या संशोधकांना आपण केलेल्या निरीक्षणांची किंवा विशिष्ट व्यक्तीच्या वर्तनाची संख्यात्मक स्वरूपामध्ये नोंदी ठेवण्यासाठी म्हणून या सांख्यिकी पदनिश्चयन श्रेणीचा उपयोग होतो. एखादा विशिष्ट समूह, त्या समूहामध्ये घडणाऱ्या कृती, त्याच विशिष्ट परिस्थितीमध्ये समूहाच्या वर्तनामध्ये होणारे बदल आणि या विविध स्वरूपातल्या संबंधित अशा विविध स्वरूपातल्या ज्या कृती आहेत त्या कृतींची निरीक्षणं ही संख्यात्मक स्वरूपामध्ये नोंदविली जातात जेव्हा आपण सांख्यिकी पदनिश्चयन श्रेणीचा वापर करतो. आता ही जी पदनिश्चयन श्रेणी आहे ही काहीशी कमी विश्वसनीय आहे, कारण याद्वारे मिळवलेली जी माहिती आहे ती अत्यंत वरवरच्या पातळीवर मिळवलेली असते. त्यामुळे कधी कधी केवळ या माहितीवर आपल्याला अवलंबून राहता येत नाही. यामध्ये प्रामुख्याने काही बिंदूंवर एक विशिष्ट मापन श्रेणी दिलेली असते आणि त्यानुसार ती विशिष्ट घटना घडण्याच्या संदर्भात विशिष्ट मिती किंवा विशिष्ट आयाम किंवा विशिष्ट डायमेन्शन्सचं आपण जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा या विशिष्ट बिंदूंची श्रेणी ही त्या ठिकाणी समाविष्ट असते. आणि त्यामुळे ही जी मापन श्रेणी आहे याची विश्वसनीयता जरी कमी असली तरी सुद्धा त्याची रचना करणं हे काहीसं सोपं आहे. त्याचबरोबरीनं त्याचा वापर करणं हे देखील सोप्या पद्धतीने घडतं आणि परिणामतः प्रदत्त संकलन आणि विश्लेषण करण्याची काहीशी सोयीस्कर अशी ही पद्धत आहे. मात्र काही पूर्वग्रह किंवा काही प्रमाद याबाबतच्या पदनिश्चयन श्रेणीबाबत घडू शकतात. तरी देखील संख्यात्मक विशिष्ट वर्तनाच्या संदर्भात संख्यात्मक माहिती मिळवण्यासाठी या ज्या सांख्यिकी किंवा संख्यात्मक पदनिश्चयन श्रेण्या आहेत याचा वापर हा आपल्याला करता येऊ शकतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकाराला फोर्स्ड चॉईस रेटिंग स्केल असं म्हटलेलं आहे. दबाव तंत्राचा वापर केला गेलेला आहे आणि त्या आधारे निवड पदनिश्चयन श्रेणी ही इथे दिलेली आहे. ही जी पदनिश्चयन श्रेणी आहे ही विविध स्वरूपामध्ये असू शकते. विशेषतः ही पदनिश्चयन श्रेणी दोन समसमान विधानं ही प्रतिसादकाला दिली जातात. जसं की प्रतिसादकाने आपल्या निरीक्षणांवर आधारित एका विधानाची निवड करायची आहे. आता हे विधान काय असू शकेल तर एक विधान आहे एखाद्या व्यक्तीचं वर्णन करणारी अशी काही विधानं आहेत. या विधानांमध्ये एक विधान आहे तो किंवा ती अत्यंत सक्षम किंवा अशी व्यक्ती आहे की जिच्यामध्ये ऊर्जेचं प्रमाण प्रचंड आहे. आणि दुसऱ्या बाजूचं विधान आहे किंवा दुसरं विधान आहे एखाद्या व्यक्तीच्या वर्तनावरून दोन विधानांपैकी एकच विधान निवडण्याची सक्ती आहे आणि म्हणून फोर्स चॉईस. आणि दुसरं विधान आहे तो किंवा ती बुद्धिमान आहे. त्यामुळे दोन गुणधर्म सांगितलेले आहेत. मात्र जो प्रतिसादक आहे त्या प्रतिसादकाने विशिष्ट व्यक्तीबाबत दोन विधानांपैकी एकच विधान हे निवडायचं आहे.
आणि त्यामुळे सहभागी व्यक्तींच्या निरीक्षणांवरून दोन समान मान्यता असणारी अशी विधानं सादर केलेली आहेत आणि त्या विधानांपैकी एक निवड करण्याची किंवा एका विधानाची निवड करण्याची सक्ती आहे. आणि म्हणून इथे कोणत्याही पद्धतीने निवड करत असताना जो आपल्या जास्त परिचयाचा किंवा जी व्यक्ती जास्त परिचयाची आहे तिच्या बाबतीमध्ये अधिक सकारात्मक विधानाची निवड घडण्याची इथे शक्यता आहे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे पदनिश्चयन श्रेणीच्या बाबतीमध्ये तो आहे आलेख पद्धतीने किंवा आलेखीय पदनिश्चयन श्रेणी, ग्राफिक रेटिंग स्केल. ही जी पदनिश्चयन श्रेणी आहे ती विशिष्ट माहिती ही एका सरळ समांतर किंवा उभ्या रेषेच्या स्वरूपामध्ये व्यक्त केली जाते. इथे हा जो निरीक्षण करता आहे तो एखाद्या व्यक्तीबाबत निर्णय देत असताना धनात्मक किंवा ऋणात्मक अशा स्वरूपामध्ये हा निर्णय विशिष्ट पद्धतीने नोंदवितो. त्यामुळे सहभागी व्यक्तींबाबत धनात्मक किंवा ऋणात्मक घटकांबाबत निर्णय द्यायचा आहे. आणि हा निर्णय देत असताना प्रामुख्याने समांतर किंवा विशिष्ट उभ्या अशा स्वरूपातल्या रेषेच्या स्वरूपामध्ये आलेखाद्वारे हा जो निर्णय आहे हा व्यक्त केला जातो. या ज्या पदनिश्चयन श्रेण्या आहेत आत्ता पाहिलेल्या, ज्यामध्ये सांख्यिकी पदनिश्चयन श्रेणी, प्रेरित निवड पदनिश्चयन श्रेणी आणि आलेखी पदनिश्चयन श्रेणी, हे 3 प्रकार आपण आत्ता या ठिकाणी पाहिले. मात्र या पदनिश्चयन श्रेणींच्या देखील काही निश्चितच मर्यादा आहेत. त्याच्यामधली पहिली जी मर्यादा आहे ती अत्यंत इंटरेस्टिंग आहे बघा, आणि ज्याचा आपण अनेक वेळेस निश्चितपणे उपयोग करत असतो. त्याला म्हटलेलं आहे हॅलो इफेक्ट. हॅलो इफेक्ट म्हणजे काय आहे तर जो निरीक्षण करता आहे त्या निरीक्षणकर्त्याची एक विशिष्ट अशी निर्णय घेण्याची प्रवृत्ती आहे आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीची जशी छाप पडेल किंवा आपली जी साधारणतः एक मानसिक अभिवृत्ती असते, एक ॲटिट्यूड असतो, त्याला अनुसरून हा निर्णय घेण्याची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जर आपल्याला अधिक समाजशील, चांगल्या पद्धतीच्या आंतरक्रिया करणारी वाटली तर आपण तिचं लगेचच इव्हॅल्युएशन करत असताना किंवा तिच्या बाबतीत नोंद करत असताना ती बुद्धिमान आहे अशी नोंद करतो. आणि त्यामुळे जिथे आपण छापेची निर्मिती किंवा इम्प्रेशन फॉर्मेशनचा विचार करतो तेव्हा त्याचा परिणाम देखील या रेटिंगवर, या निर्णयनावर होत असतो. त्याच्यानंतर कधीतरी असंही होतं की जो निरीक्षण करता आहे तो निर्णय घेत असताना जे काही आपल्याला खूप छान वाटेल किंवा एखादी व्यक्ती समजा आपल्याला खूपच आवडत असेल किंवा एखादी व्यक्ती आपल्याला अजिबातच आवडत नाही, अशा व्यक्तींच्या एखाद्या गुणधर्माबाबत एकतर अतिगणन करेल, ओव्हर एस्टिमेशन करेल किंवा अवगणन करेल. म्हणजे पुन्हा तिथे एकतर तो गुणधर्म अस्तित्वात आहे, खूप अस्तित्वात आहे, उदाहरणार्थ ती व्यक्ती अत्यंत बुद्धिमान आहे असं अतिगणन केलं जाऊ शकतं, किंवा छे अजिबातच बुद्धिमान नाही अशा स्वरूपामध्ये अवगणन घडण्याची शक्यता असते. आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्या व्यक्तीचं निरीक्षण करत आहोत
त्या व्यक्तीची समाजशीलता किंवा ती व्यक्ती आपल्याला किती प्रमाणात आवडते यानुसार हे अवमूल्यन किंवा अतिमूल्यन होण्याची शक्यता आहे. आणि हे प्रामुख्याने पदनिश्चय श्रेण्या वापरत असताना ही एक प्रकारची मर्यादा ही या ठिकाणी येऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे या मर्यादांच्या संदर्भामध्ये कधीतरी असं होतं की एखाद्या व्यक्तीला टोकाचे निर्णय देणं हे किंवा एखाद्या निरीक्षणकर्त्याला टोकाचे निर्णय देणं हे काहीसं अशक्य ठरतं. आणि त्यामुळे हा जो प्रमाद आहे त्याला म्हटलेलं आहे की केंद्रीय प्रवृत्ती प्रमाद. या प्रमादामध्ये मध्यावरच्या प्रतिक्रिया देणं अधिक पसंत केलं जातं. जसं की 5 बिंदूंची मापन श्रेणी आहे, त्याच्यामधला पहिला बिंदू हा अजिबातच नाही आणि शेवटचा बिंदू पूर्णतः सहमत. आणि मधले जे काही बिंदू आहेत, विशेषतः 3 हा बिंदू, त्याचा प्रतिसाद देणं अधिक पसंत केलं जातं, कारण टोकाचे निर्णय देण्यामध्ये असणारी जी अडचणी आहेत किंवा असणारी जी प्रतिसादकर्त्याची निरीक्षणकर्त्याची जी अडचण आहे, त्यामुळे हा निरीक्षक किंवा हा निरीक्षणकर्ता बहुतांश वेळा मध्यम अशा स्वरूपातल्या प्रतिक्रिया देणं अधिक पसंत करतो. कधी कधी या संदर्भात काही तार्किक प्रमाद होण्याची देखील शक्यता असते, कारण कधीतरी असं आहे की जो निरीक्षण करता आहे त्याला असं वाटतं की आपण दिलेले निर्णय हे तार्किक स्वरूपातले आहेत, मात्र प्रत्यक्षामध्ये त्या प्रतिक्रिया किंवा दिलेले निर्णय हे तर्कशुद्ध असतीलच असंही नाही. आणि त्यामुळे त्याबाबत काही अडचणी या निर्माण होऊ शकतात. ठीक आहे. जेव्हा आपण अशा काही नोंदी किंवा असा काही प्रदत्त संकलित करत असतो तेव्हा मानवाकडून काही प्रमाद घडण्याची, निरीक्षण करताना काही प्रमाद घडण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे एक महत्वाचा प्रकार जो प्रदत्त संकलनासाठी वापरला जातो तो म्हणजे यांत्रिक साधनांच्या मदतीने निरीक्षण करणे. यासाठी काही चलतचित्र किंवा काही व्हिडिओ रेकॉर्डिंग्सच्या माध्यमातून किंवा रहदारीच्या नोंदकांच्या माध्यमातून किंवा काही विशिष्ट कालावधीनंतर फोटोग्राफ घेणारे किंवा छायाचित्रण करणाऱ्या अशा कॅमेऱ्यांच्या मदतीने विशिष्ट पद्धतीने नोंदी यंत्राच्या मदतीने घेतल्या जातात किंवा यांत्रिक साहित्याच्या मदतीने या घेतल्या जातात. या पद्धतीचा वापर करत असताना एका विशिष्ट ठिकाणची रचना कशी असावी हे ठरवण्यासाठी, त्याच्याच बरोबरीनं एखाद्या विशिष्ट समूहामध्ये विशिष्ट जागी असणाऱ्या व्यक्ती किंवा विशिष्ट घटक या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असताना, म्हणजे ती एखाद्या कार्यालयाची रचना सुद्धा असू शकेल, एखाद्या स्टोअरची रचना सुद्धा असू शकेल, या सगळ्या घटकांची मूवमेंट किंवा हालचाली या कशा होत आहेत याची नोंद घेण्यासाठी ही पद्धती अत्यंत उपयुक्त ठरते. एक अत्यंत परिचित असा संशोधन प्रकल्प या साधनांच्या निरीक्षणांच्या माध्यमातून करण्यात आला होता. या संशोधन प्रकल्पाला एसी नेल्सन टेलिव्हिजन इंडेक्स असं म्हटलेलं आहे. हे जे एसी नेल्सन टेलिव्हिजन इंडेक्स याचा अभ्यास करत असताना किंवा या प्रकल्पामध्ये नेल्सन मीडिया रिसर्च कंपनी, जी प्रामुख्याने अमेरिकेमधली एक फर्म आहे आणि या फर्मचा मुख्य कामच जेव्हा माध्यमांचा वापर केला जातो किंवा विशिष्ट प्रसार माध्यम वापरली जातात तेव्हा त्यांच्या प्रेक्षकांचं
मापन करणं, मूल्यमापन करणं हे काम या फर्मद्वारे केलं जातं. या फर्मने एक प्रकारचा ग्राहक समिती आणि यांत्रिकी निरीक्षण या संदर्भामधला एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणासाठी या समितीकडून अंदाजे 2000 नमुना गट निवडण्यात आला. हा जो नमुना गट आहे हा संयुक्त राष्ट्रामधील समष्टीमधून किंवा जनसंख्येमधून निवडलेला असा नमुना गट होता. आता अभ्यास काय करायचा होता तर विशिष्ट नमुना गटाद्वारे किती प्रमाणामध्ये दूरदर्शनचा वापर केला जातो किंवा विशिष्ट घरांमध्ये किती कालावधीसाठी दूरदर्शन संच हा सुरू आहे, घरामधील कोणकोणते सदस्य कोणत्या प्रकारच्या चित्रवाहिन्यांची निवड करीत आहेत याचं मापन करण्यासाठी हा जो नमुना गट निवडला होता. या नमुना गटाबाबत प्रत्येक घरांमध्ये एक विशिष्ट गणक किंवा एक विशिष्ट मीटर हे बसवण्यात आलं होतं. आणि या मीटरच्या माध्यमातून दूरदर्शनवर व्यतीत केलेला कालावधी, त्याबरोबरीनं कोणते सदस्य कोणत्या चित्रवाहिन्यांना पसंती देत आहेत, म्हणजेच कोणती चॅनेल्स ही अधिक प्रमाणामध्ये वापरली जात आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला गेला. आणि या अभ्यासामधून जी माहिती संकलित झाली किंवा जो प्रदत्त संकलित झाला तो दूरध्वनीच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या त्या कंपनीच्या आत्ताच सांगितल्याप्रमाणे नेल्सन मीडिया रिसर्च ही जी फर्म आहे त्या फर्मच्या केंद्रीय अशा संगणकावर ही माहिती पुरवण्यात आली. अशा पद्धतीने विशिष्ट माहिती संकलित करत असताना प्रामुख्याने जो प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षक वर्गाकडून पसंत केली जाणारी जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांच्या संदर्भात माहिती विशिष्ट नेटवर्क्सना आणि त्याचबरोबर जाहिरातदारांना देण्यासाठी या कार्यक्रमाचा किंवा या प्रोजेक्टचा वापर केला गेला. काही व्यावसायिक किंवा व्यापारिक बिझनेस अशा स्वरूपामधल्या संशोधनांमध्ये या प्रकारच्या यांत्रिकी माध्यमांचा किंवा यांत्रिकी साधनांचा वापर हा भौतिक आणि शरीरशास्त्रीय प्रतिसादकांचा मापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रामुख्याने विशिष्ट पद्धतीने जेव्हा एखादं उद्दीपक हे पुरवलं जातं तेव्हा त्या उद्दीपकाला शरीरशास्त्रीय प्रतिक्रिया कशा स्वरूपातली असते, त्या उद्दीपकाला भौतिक प्रतिक्रिया कशा स्वरूपातली असते हे मोजण्यासाठीची साधनं ही वापरली जातात. जसं की आता कॅमेरा समोर असताना मी तुमच्या बरोबर जेव्हा संवाद साधत आहे तेव्हा माझ्या डोळ्याच्या होणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्या हालचाली मॉनिटर करता येऊ शकतात. त्याच्याच बरोबरीनं डोळ्यामधील ज्या बाहुल्या आहेत त्या बाहुल्यांच्या हालचाली देखील नोंदविता येऊ शकतात. त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक घटकांमधल्या ज्या अंतरक्रिया आहेत, उदाहरणार्थ त्वचेमध्ये होणारे जे बदल आहेत याचं देखील मापन हे करता येऊ शकतं या यंत्रांच्या मदतीने. त्याचबरोबरीनं आवाजामधील जे चढ उतार आहेत याचं विश्लेषण देखील आपल्याला करता येऊ शकतं. अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संसाधनांचा विकास झालेला आहे. ही जी संसाधनं आहेत उदाहरणार्थ ऑप्टिकल स्कॅनर्स आहेत किंवा
बारकोडचं स्कॅन करण्यात येणाऱ्या विशिष्ट यंत्रणा आहेत. या यंत्रणांच्या मदतीने आपल्याला विविध प्रकारच्या प्रतिक्रियांच्या यांत्रिक पद्धतीने अचूक अशा नोंदी या करता येऊ शकतात, की ज्यामुळे सर्वेक्षणासाठी किंवा सांख्यिकी स्वरूपातील माहिती मिळवण्यासाठी अत्यंत थोड्या कालावधीमध्ये वेळेचा अपव्यय न होता या साधनांच्या सहाय्याने आपल्याला माहिती ही संकलित करता येऊ शकते. अशा पद्धतीने यांत्रिकी निरीक्षणाच्या माध्यमातून त्याचबरोबरीनं पदनिश्चयन श्रेणी, समाजमिती किंवा सर्वेक्षण या पद्धतींच्या माध्यमातून आपल्याला संख्यात्मक माहिती ही संकलित करता येते. मात्र केवळ संख्यात्मक माहिती ही संशोधन करत असताना उपयुक्त तितकीशी ठरत नाही, तर त्याच्याच बरोबरीनं गुणात्मक म्हणजेच क्वालिटेटिव्ह माहिती ही देखील तितकीच महत्वाची ठरते. त्यामुळे ही जी गुणात्मक पद्धती आहे, या गुणात्मक पद्धतीमध्ये पहिली पद्धत जी मानसशास्त्राचे विद्यार्थी नेहमीच अभ्यासत असतात आणि ती म्हणजे प्रक्षेपण तंत्र किंवा प्रोजेक्टिव्ह टेक्निक. आपल्याला माहिती आहे की या प्रक्षेपण तंत्रामध्ये मुख्यत्वे करून परस्पर पद्धतीने अत्यंत अरचित अनस्ट्रक्चर्ड अशी ही पद्धत आहे, ज्याच्या मदतीने आपल्याला प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिसादकाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रक्षेपित केल्या जातात आणि त्या प्रतिक्रियांच्या मदतीने आपल्याला प्रतिसादकाच्या प्रेरणा किंवा त्यामागील विशिष्ट प्रतिक्रियांमागील प्रेरके, त्याच्याच बरोबरीनं त्याच्या काही अंतर्गत श्रद्धा किंवा त्याच्या काही इच्छा याचं मापन करता येऊ शकतं. या तंत्राच्या मदतीने प्रामुख्याने आपल्याला माहितीये की व्यक्तिमत्व विश्लेषणासाठी ही प्रक्षेपण तंत्र ही मुख्यत्वे करून वापरली जातात. या प्रक्षेपण तंत्रामध्ये मुख्यतः वर्ड असोसिएशन टेस्ट म्हणजेच शब्द साहचर्य चाचण्या असू शकतील. या शब्द साहचर्य चाचणीमध्ये प्रयुक्ताला एक शब्दांची यादी दिली जाते आणि त्या एका शब्दाला अनुसरून प्रयुक्ताने दुसरा शब्द हा व्यक्त करायचा असतो. उदाहरणार्थ यादीमध्ये समजा फॅन असा शब्द लिहिलेला असेल, तर त्याला प्रतिसाद अपेक्षित आहे किंवा त्याला प्रतिसाद प्रयुक्ताकडून येऊ शकेल सिलिंग. अशा स्वरूपातली शब्दांची यादी शब्द साहचर्य चाचणीमध्ये सादर केली जाते. त्यानंतर कंप्लीशन टेस्ट, प्रामुख्याने ही सेंटेन्स कंप्लीशन टेस्ट असू शकेल किंवा गोष्टपूर्ती चाचणी असू शकेल. या तंत्रामध्ये प्रतिसादक एखादं अर्धवाक्य दिलेलं असेल तर ते पूर्ण करतो किंवा गोष्ट ही पूर्ण करतो. त्यानंतर रचना तंत्र आहे. या रचना तंत्रामध्ये हा जो प्रतिसादक आहे किंवा हा जो प्रयुक्त आहे याला काही चित्र दिलेली असतात आणि त्या चित्रांच्या मदतीने हा जो प्रतिसादक आहे हा गोष्ट तयार करतो. मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना TAT सारखी मरेनी दिलेली चित्र आसंवेदन चाचणी ही निश्चितपणे या प्रकारच्या चाचणीचा प्रकार हा परिचित आहेच. TAT ज्याला आपण म्हणतो TAT, CAT अशाच सेंटेन्स कंप्लीशन चाचण्या सुद्धा मानसशास्त्रामध्ये प्रमाणित अशा स्वरूपामधल्या उपलब्ध आहेत. याच तंत्रामध्ये प्रक्षेपण तंत्रामध्येच आणखी एक तंत्र वापरलं जातं आणि ते म्हणजे अभिव्यक्ती तंत्र. या अभिव्यक्ती तंत्रामध्ये ज्या सहभागी व्यक्ती आहेत किंवा जो प्रतिसादक आहे त्या प्रतिसादकाने विशिष्ट व्यक्तींबाबत स्वतःच्या अभिवृत्ती ज्या आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत.
आणि त्यामुळे अशा प्रकारे प्रक्षेपण तंत्राच्या माध्यमातून जे प्रत्यक्षामध्ये व्यक्त केलं जात नाही अशी प्रेरके, अशा इच्छा, अर्जेस या आपल्याला जाणून घ्यायला मदत होते. आणि त्यामुळे गुणात्मक पद्धतीमधली ही जी प्रक्षेपण तंत्र आहे हे अत्यंत महत्वाचं असं तंत्र आहे. ठीक आहे. या पुढच्या तासाला आपण यामधल्या गुणात्मक पद्धतींमधली इतर तंत्र देखील पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण इथे थांबणार आहोत. थँक्यू.